विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन माहेरून 50,000 रुपये घेऊन ये, नाहीतर मुलाचं दुसरं लग्न लावून देऊ अशी धमकी देऊन तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असल्याचा प्रकार समोर आलाय। पती दिग्विजय आवाळे, सासरे मोहन आवाळे, सासू साधना आवाळे, नंदेचा पती मंगेश भुजबळ आणि नणंद अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। याबाबत एका 27 वर्षीय विवाहितेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। हा प्रकार 18 एप्रिल 2024 ते 14 जून 2025 दरम्यान घडला। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि दिग्विजय आवाळे यांचा विवाह 18 एप्रिल 2024 रोजी झाला होता। लग्नात 20 तोळे सोन्याने लग्न करून देण्याचं ठरलं होतं। फिर्यादींच्या आईवडिलांनी लग्नात 20 तोळे सोने, दुचाकी, बेडरूमचं फर्निचर पासून अनेक छोट्या मोठ्या वस्तू कन्यादान म्हणून दिल्या होत्या। लग्नाच्या 5व्या दिवशी सासू साधना आवाळे हिनं पूजेच्या भेट पाकिटाच्या चोरीचा आरोप करून फिर्यादी यांना अपमानित केले। जागरण गोंधळ कार्यक्रमासाठी माहेरवरून 50,000 रुपये घेऊन ये, नाहीतर आम्ही आमच्या मुलाचं दुसरं लग्न लावून देऊ अशी धमकी दिली। लग्नानंतरचा जागरण गोंधळ कार्यक्रम आणि कुलदैवत दर्शन जाणीवपूर्वक करून दिला नाही। लग्नानंतर प्रत्येक सणाला माहेरहून वेगवेगळ्या वस्तू तसेच रोख रक्कम आणण्यासाठी भाग पाडत असे। लग्नात व्यवस्थित मानपान केला नाही, यावरून नणंद आणि तिचा पती सतत टोमणे मारत। नंदेचा पती मंगेश भुजबळ हा काहीतरी निमित्त काढून किचनमध्ये येत आणि हात धरून लगट करण्याचा प्रयत्न करत। हे पती दिग्विजय याला सांगितल्यावर त्यानं ते असं करू शकत नाही असं बोलून उलट तिलाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। वेगळं राहण्याचा निर्णय घेतल्यावर त्यासाठी माहेरहून 10 ते 15 लाख रुपये घेऊन ये यासाठी तो तिला मारहाण करत, चारित्र्यावर संशय घेऊन दररोज तिचा मोबाईल चेक करत असे। 14 जून 2025 रोजी रात्री 11 वाजता किरकोळ कारणावरून दिग्विजय यानं तिला मारहाण करून तिचा गळा आवळला। तिनं 15 जून रोजी महर्षीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर तिला घराबाहेर काढले। ती अंगावरील कपड्यानिशी बाहेर आली। त्यानंतर तिनं आता तक्रार दिली आहे। पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण जाधव तपास करतायत।